जय शिवराय मित्रांनो, पीक भाव संरक्षण विमा योजना गेल्या 2 दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून ही विमा योजना राबवण्यासाठी अभ्यास गट समिती नेमण्यासाठी निर्देश देण्यात आलेले, तर याच पार्श्वभूमीवरती मोठ्या प्रमाणात विचारणा केली जाते की नेमकी पीक भाव संरक्षण विमा योजना म्हणजे काय, याचा शेतकऱ्यांना काय फायदा होऊ शकतो। मित्रांनो, तुळजापूर धाराशिवचे आमदार राणा जगजितसिंह पाटलांच्या माध्यमातून ही एक संकल्पना आणण्यात आलेली आहे। त्यांनी मुख्यमंत्र्यांची, कृषी मंत्र्यांची भेट घेऊन ही योजना राज्यामध्ये राबवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशा प्रकारची मागणी केलेली आहे। त्याचं सादरीकरण या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून ही योजना राबवण्यासाठी अभ्यास गट समिती नेमण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून सुद्धा याचा पाठपुरावा सुरू करण्यात आलेला आहे। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांना पीक विमा संरक्षण देण्यासाठी पीक विमा योजना राबवली जात आहे। आपण पाहिलेले की गेल्या 2-3 वर्षांमध्ये या योजनेची देखील तिरपीट झालेली, पूर्णपणे ही योजना शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा आधार देणारी आता ठरत नाहीये। परंतु पीक निघाल्यानंतर मेन शेतकऱ्याचा जो प्रश्न आहे तो म्हणजे शेतमालाला न मिळणारा भाव। कारण आपण पाहिलेले की सध्या हमी भावाची मागणी केली जात आहे, शेतकऱ्यांनी शेतमालाला रास्त भावाची मागणी केली जात आहे। परंतु आपण पाहिलेले की वेळोवेळी शेतमालाला व्यवस्थित भाव असतात, परंतु शेतकऱ्यांचे शेतमाल जेव्हा बाजारात येतात ते भाव त्या ठिकाणी पडतात आणि मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना नुकसान सहन करावं लागतं। कांदा असेल, सोयाबीन असेल, कापूस असेल किंवा सर्वच महत्वाची पिकं असतील, या पिकाची काढणी होऊन शेतमाल बाजारात आले की बाजार भाव कोसळतात आणि शेतकऱ्याला पर्यायानं आपले शेतमाल जे आहेत ते कवडीमोल भावामध्ये विकावे लागतात। मित्रांनो, आपण पाहिलं होतं की केंद्र शासनाच्या माध्यमातून सुद्धा याला आता पणन जे काही कर्ज योजना आहे ती सुद्धा आणण्यात आलेली आहे। माल आपले त्या ठिकाणी गोडाऊनमध्ये ठेवून राज्य शासनाच्या माध्यमातून ऑलरेडी शेतमाल तारण योजना राबवली जाते, परंतु गोडाऊनची उपलब्धता नसल्यामुळे किंवा शेतकऱ्यांना त्याच्याबद्दल अवेअरनेस नसल्यामुळे या योजनांचा किंवा या कर्ज योजनांचा लाभ घेतला जाऊ शकत नाही। परंतु जर अशा परिस्थितीमध्ये जर या भावांतर योजना राबवल्या, एकंदरीत आपण जर पाहिलं तर पीक भाव संरक्षण विमा योजना ही अर्थार्थी भावांतर योजना सुद्धा आपण म्हणू शकतो। बऱ्याच साऱ्या राज्यामध्ये एखाद्या शेतमालाला जर भाव मिळाला नाही, आपण पाहिलं होतं की 2023 मध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा सोयाबीन आणि कापूस यासाठी भावांतर योजना राबवली गेली होती। बऱ्याच साऱ्या देशामध्ये शेतकऱ्यांना हा दिलासा देण्यासाठी ही एक इन्शुरन्स योजना राबवली जाते आणि याच पार्श्वभूमीवरती जर समजा हमीभाव निश्चित केलेले असतील आणि शेतकऱ्याचा शेतमाल जर स्वस्तामध्ये कवडीमोल दराने जर विकला जात असेल, तर त्या शेतमालाचं होणारं जे काही नुकसान असेल प्रति क्विंटल, ते नुकसान भरपाई त्या शेतकऱ्यांना मिळावी यासाठी ही विमा संरक्षण योजना राबवण्याचं कन्सेप्ट आणण्यात आलेलं आहे। अर्थार्थी बाजारभाव जरी कोसळले तरी शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये, शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, हा एक याच्या माध्यमातून प्रयत्न असणार आहे आणि अशा प्रकारचे या शेतमाल भाव संरक्षण विमा योजना जी आहे ही राबवण्यासाठी आता एक अभ्यास गट समिती नेमण्यात आलेली आहे। मित्रांनो, अर्थार्थी अतिशय महत्वाची अशी योजना आहे। आपण पाहिलं होतं की ज्यावेळेस केंद्रीय कृषी मंत्री परळी येथील कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रमात आले होते त्यावेळेस सुद्धा त्यांच्या माध्यमातून हे कन्सेप्ट सांगण्यात आलेले होते की शेतमालाला जर भाव मिळत नसेल तर त्या शेतकऱ्यांना कुठेतरी दिलासा देणं गरजेचं आहे। आपण पाहिलं होतं की उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या माध्यमातून सुद्धा याच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात एक सादरीकरण करण्यात आलेलं होतं। शेतमालाला जर रास्त भाव मिळाला, शेतकऱ्यांच्या शेतमालाला जर योग्य भाव मिळाला, तर त्यांना अनुदान, कर्जमाफ्या किंवा इतर जे काही बाबी आहेत त्याच्या कुठल्याही प्रतीक्षा लागत नाहीत किंवा त्याची कुठलीही गरज भासणार नाही। त्याच्यामुळे शेतमालाला रास्त भाव देणं हे एक अतिशय गरजेचं आहे आणि या पार्श्वभूमीवरती जर अशा प्रकारे जर योजना राबवली गेली, या भावांतर योजना जर कंटिन्यू शेतकऱ्यांसाठी राबवल्या गेल्या, तर मात्र शेतकऱ्यांचं होणारं मोठं नुकसान या ठिकाणी टळू शकतं आणि शेतकरी देखील सबल होऊ शकतो। तर मित्रांनो, अशा प्रकारची योजना राबवण्यासाठी आता एक प्रयत्न सुरू करण्यात आलेले आहेत। आशा करूयात याच्यामध्ये आणखीन इनपुट यावेत, आणखीन चांगली योजना यावी आणि भविष्यामध्ये येणाऱ्या हंगामापासूनच ही योजना राबवण्यासाठी सुरुवात केली जावी, हीच एक अपेक्षा। धन्यवाद।